ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पिसे उदंचन केंद्र तसंच टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब उपकेंद्रात पावसाळ्यापूर्व आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहेत। या कामांमुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर परिसरासह विविध भागांमध्ये बुधवारी 3 जून रोजी 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे। या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामध्ये कंट्रोल पॅनल दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर, ऑइल फिल्ट्रेशन तसंच इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे। यासाठी ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्राधिकरणाच्या पाणीपुरवठ्याचा 12 तासाचा बंद घेण्यात येणार आहे। या कालावधीत घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तकनगर, साकेत, ऋतू पार्क, जेल परिसर, गांधीनगर, रुस्तुमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी जंक्शन, मुंब्रा तसंच कळबा येथील काही भागांमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे। दरम्यान पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस काही भागांमध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय। त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे।